नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमचं धन मराठीमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग करत असताना स्टॉप लॉस आणि टार्गेट लावायला प्रॉब्लेम येतोय. एकाच वेळेस स्टॉप लॉस आणि एकाच वेळेस टार्गेट कसं लावायचं आणि ती पोझिशन ट्रेल कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी अजून जर तुम्ही धन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून जेवढे पण आपले व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचायला हवे. जस्ट मी ते धनचा प्लॅटफॉर्म लॉग इन करून घेतला. लॉग इन केल्यानंतर असा काही प्लॅटफॉर्म तुमच्या समोर ओपन होतो. फॉर एक्झाम्पल मी निफ्टी किंवा बँक निफ्टी किंवा सेन्सेक्स कशात पण ट्रेड करते आणि ट्रेड करत असताना मला टार्गेट आणि स्टॉप लॉस लावायला प्रॉब्लेम येतो. जसं की तुम्ही ऑप्शनमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करता, स्कॅल्पिंग ट्रेडिंग करता किंवा स्विंग ट्रेडिंग करता, सगळ्याला तुम्ही सेम मेथड फॉलो करू शकता. जसं की मी निफ्टीमध्ये ट्रेड करते, एखादी मी स्ट्राईक प्राइस रॅन्डमली सिलेक्ट केली. जसे की मी 24,000ची स्ट्राईक प्राइस फॉर एक्झाम्पल मी सिलेक्ट केली. 24,000चा मला जून मंथचा ऑप्शन इंट्राडे साठी ट्रेड करायचा. ट्रेड करताना मी काय केले, इथे बायवर क्लिक केलं. बायवर क्लिक केल्यानंतर माझ्या समोर ऑप्शन्स येतात, ट्रेडिंग किंवा नॉर्मल. जर मला ही पोझिशन होल्ड करायची असेल तर मी नॉर्मलवर क्लिक करेल. ही पोझिशन मला होल्ड नसेल करायची किंवा मला इंट्राडे मध्ये घ्यायची तर मी ट्रेडिंगवर क्लिक करेल. तर इथे तुम्ही मार्केट लिमिट, सुपर ऑर्डर, ट्रेलिंग असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये सुपर ऑर्डर कशी यूज करायची हेच आपण बघणार आहे. तर सिंपल तुम्हाला सुपर ऑर्डरवर क्लिक करायचं. सपोज हा ऑप्शन्स मी मार्केट प्राइस मध्ये घेते तर हा माझा मार्केट प्राइसवर टिक असेल. मला लिमिट लावायचं असेल तर मला हा मार्केट प्राइसवाला जो टिक आहे तो हटवायचा आहे आणि मला जी प्राइस मध्ये घ्यायचं, फॉर एक्झाम्पल मला 50 रुपयाला बाईंग करायचं तर मी 50 रुपये इथे एंटर केले. मला मार्केट प्राइस मध्ये घ्यायचं असेल तर मी डायरेक्टली मार्केट प्राइस मध्ये घेणार. आता जर ह्या ट्रेड मध्ये माझा स्टॉप लॉस आणि टार्गेट मला डिसाईड करायचं, जसं की इथे तुम्ही बघितलं असेल स्टॉप लॉस आणि टार्गेट डायरेक्टली तुमच्या समोर ओपन झालंय. मला माझं टार्गेट 55 ठेवायचं आणि मला माझा स्टॉप लॉस 45 ठेवायचा, म्हणजे लाईक मी 1:1 फॉलो केले. त्याच्यानंतर जर मला माझ्या प्रॉफिटचे पर्सेंटेज वाईज सिलेक्ट करायचे की माझी पोझिशन ही 50% झाले, जर माझ्याकडे 2 लॉट असेल तर ती पोझिशन ट्रेल करा किंवा क्लोज करा, त्या अकॉर्डिंग मला इथे ऑप्शन सिलेक्ट करायचे. किंवा मी फक्त याच्यावरच केलं, नंतर ट्रेलिंगचा ऑप्शन जरी अप्लाय केला तरी माझं ते काम होऊन जाणार आहे. तर जस्ट इथे मी काय केले की एकच लॉट घेतलाय. सपोज मी 2 लॉट घेतले तरच हा ऑप्शन माझ्यासाठी ऍप्लिकेबल आहे. जसं की एक लॉट मी 55ला सेल करते आणि एक लॉट मला काय करायचं 60ला सेल करायचं. म्हणजे माझ्याकडे 2 लॉट असेल तर मी 50% प्रॉफिट बुक करून 50% होल्ड करू शकते. माझ्याकडे एकच लॉट असेल तर मी ते करू शकत नाही, म्हणजे हा ऑप्शन त्यावेळेस ऑन होत नाही. आता मी जर एकच लॉटवर क्लिक केलं तर एक लॉट, म्हणजे तुम्हाला निफ्टीमध्ये जेव्हाही तुम्ही काम करता तेव्हा सगळीच पोझिशन एका वेळेस होल्ड करायला लागते. म्हणजे प्रॉफिट तुम्ही स्प्लिट करून किंवा स्टेप बाय स्टेप बुक करू शकत नाही. एखादं कोणी जर 10 ट्रेडमध्ये ट्रेडिंग करते तर त्याचं काय म्हणणं आहे की माझं ऍक्च्युली 3 लॉट 30% प्रॉफिट आल्यानंतर सेल करा, बाकीचे जे रिमेनिंग आहे बाकी सगळ्या पोझिशन ह्या 25 किंवा 50% तुम्ही इथे जे ऑप्शन्स दिले त्या अकॉर्डिंग सिलेक्ट करू शकता. नॉर्मल हे तुम्हाला सुपर ऑर्डर मध्ये ऑप्शन्स मिळतात. मी इन्स्टंट बायवर क्लिक केलं, ही पोझिशन माझी मार्केट प्राइस मध्ये बाय झाली. बाय झाल्यानंतर पोझिशन मध्ये मला शो करते. आता याच्यामध्ये माझा स्टॉप लॉस आणि टार्गेट दोन्ही पण लागलेले. जर मला स्टॉप लॉस ट्रेल करायचा किंवा मॉडिफाय करायचा तर त्याच्यासाठी काय करायचं, मला ऑर्डर सेक्शन्स मध्ये जायचं. ऑर्डर सेक्शन्स मध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता टू डेज, सुपर, फ्लॅश, बास्केट असे वेगवेगळे ऑप्शन्स आहे. तर मला सुपरवर क्लिक करायचं. तर ह्या पोझिशनला जो पण मी माझा स्टॉप लॉस लावलाय तो मला लाईक मॉडिफाय करायचा. तो मॉडिफाय करताना मी इथे क्लिक करणार आणि क्लिक केल्यानंतर फॉर एक्झाम्पल मला माझा याचा ऑप्शनचे स्टॉप लॉस हा 44 करायचा. तर मला इथे 44 एंटर करायचं आणि इथे टिकचा ऑप्शन आहे तो त्यावर मला क्लिक करायचं. टिकच्या ऑप्शनवर जर मी क्लिक केलं तरच ही ऑर्डर माझी मॉडिफाय होईल. जसं की ह्या ऑप्शनला यूज करून मी आरामात माझी स्टॉप लॉस आणि टार्गेट ट्रेल करू शकते. जर मला ही पोझिशन इथेच जर मी सगळी क्लोज केली, म्हणजे डायरेक्ट इथूनच सेल केली, तर माझे स्टॉप लॉस आणि टार्गेट पण ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल. जेव्हा तुम्ही नॉर्मल ऑर्डर प्लेस करता आणि वेगवेगळे स्टॉप लॉस आणि टार्गेट लावतात 2 ऑर्डर, तर ऍक्च्युली तुमचं ज्यावेळेस लॉस होतं किंवा प्रॉफिट होतं त्यातली एक ऑर्डर ॲज इट इज पेंडिंग राहते आणि ती न्यू ऑर्डरमध्ये कन्व्हर्ट होते. त्यामुळे जर तुम्ही बिझी पर्सन असेल, तुम्हाला टाइम नसेल भेटत, तर ती ऑर्डर कॅन्सल करायला वेळ न भेटल्यामुळे कधी कधी ती ऑर्डर रिएक्झिक्यूट होते. पण ज्यावेळेस तुम्ही सुपर ऑर्डरला फॉलो करता, सुपर ऑर्डरमध्ये तुमचं ऍक्च्युली प्रॉफिट किंवा लॉस किंवा टार्गेट काही पण ह्या तिन्हीमधलं एक जरी क्लोज झालं तर तुमच्या ऑटोमॅटिकली बाकीच्या ज्या पेंडिंग ऑर्डर त्या कॅन्सल होऊन जातात. आता जसं मला माझं टार्गेट मॉडिफाय करायचं, फॉर एक्झाम्पल मला माझं टार्गेट जस्ट 51 ठेवायचं. मी 51 इथे केलं, त्याच्या बाजूलाच एक ॲरो येतो आणि त्यावर क्लिक केलं.
तर माझी ऑर्डर ही मॉडिफाय झाली. त्यानंतर अगेन जसं की मला ही पोझिशन याचं लाईक मला टार्गेट कॅन्सल करायचं, तर मला टार्गेट कॅन्सल करायचं असेल तर इथे क्रॉसचं ऑप्शन येतं, तिथे जाऊन मी आरामात कॅन्सल पण करू शकते असं. तर ह्या अकॉर्डिंग तुम्ही आरामात सुपर ऑर्डरचा यूज करून स्टॉप लॉस आणि टार्गेट एकाच वेळेस प्लेस करून टेन्शन फ्री ट्रेडिंग करू शकता. तुम्हाला ना जर तुम्ही वर्किंग असेल तर स्टॉप लॉस आणि टार्गेट लावून दिला, त्यानंतर लॉस प्रॉफिट जे काय येईल ते तुमची ट्रेड क्लोज होईल. इंट्राडे ट्रेड केला असेल तर 2:15ला ऑटोमॅटिकली स्क्वेअर ऑफ होऊन जाईल. तर होप्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि स्टॉप लॉस आणि टार्गेट लावायला तुम्ही आतापर्यंत खूप सफर करत होते मार्केटमध्ये, पण आता इझिली तुम्ही स्टॉप लॉस आणि टार्गेट लावून ट्रेडिंग करू शकता. ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन केले. सेम ॲज इट इज ही मेथड तुम्ही मोबाईलवर पण यूज करू शकता. तर होप्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.